नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सी-ई-टी 3 अँड 5 इयर्स याचे इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स कोणते कॅप राउंडसाठी लागणार आहेत. त्यानंतर ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय असतं? ट्रान्सफर सर्टिफिकेट काय असतं? त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे हेही प्रश्न होते, की सर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे का? सो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. नंतरला कोणतंही तुम्हाला विचारायला तुम्हाला कोणताही क्वेशन नसणार आहे, की हेच डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला रिक्वायरमेंट असणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. ओके. त्यानंतर जर हे डॉक्युमेंट जर ज्या विद्यार्थ्यांकडे असेल, त्यांना बेनिफिट्स खूप असणार आहेत. म्हणजे कोणकोणते बेनिफिट्स असणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जर ते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असतील तर. तर फर्स्ट जे काही आहे, ते जर आपण बघितलं तर फीज कन्सेशन यामध्ये खूप काही त्यांना भेटत असतं. फीज रिवाईज होते. स्कॉलरशिपसाठी आपण ॲप्लाय करू शकतो. कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे जसे आपले व्हिडिओज आणि कॅप राउंड्स पुढे जातील त्या पद्धतीने तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणारच आहे. सो फीज कन्सेशन यामध्ये तुम्हाला भेटणार आहे जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपरली असतील तर जे मी तुम्हाला आज मी सांगणार आहे ते. नेक्स्ट आहे रिझर्व्हेशन म्हणजेच जे काही तुमचे कॅप राउंड्समध्ये कॉलेजेसचा कट ऑफ लागतो आणि तुमच्याकडे जर कॅटेगरीचे जर डॉक्युमेंट्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ हा तुमचा नेहमी लेस जातो. जर ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याचा समजा 80 पर्सेंटाइललाही कॉलेजचा कट ऑफ जर लागला असेल, तर तुम्हाला 60-70 पर्सेंटाइलला तुम्हाला ते टॉपचे कॉलेजेस तुम्हाला भेटत असतात. सो याचं पण बेनिफिट तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे डॉक्युमेंट, ते तुमच्याकडे असतील तर. नंतरचं जे डॉक्युमेंट्स आहे यामध्ये स्कॉलरशिप तुम्हाला भेटत असते कारण खूप जे काही आपले डी-बी-टीचे जे काही महा-डी-बी-टी पोर्टल आहे त्यामधून जे काही स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला भेटत असतात, त्यामधून पण तुम्हाला याचा फायदा 100% भेटतो. जे काही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कशा पद्धतीने अप्लाय करायची आहे, ज्यावेळी तुमचे ॲडमिशन्स वगैरे पूर्ण होतील, त्यावेळी आपण प्रॉपरली स्कॉलरशिपसाठी महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचं प्रॉपरली आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आपण येणारच आहोत. पण स्कॉलरशिपमध्ये पण तुम्हाला याचा फायदा होतो, जर तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स सर्व असतील तर. ठीक आहे. आता आपण बघूया वन बाय वन कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. त्याचा आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितलेला आहे. पार्ट 1 मध्ये जर आपण बघितलं तर कॉमन जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहेत, त्याची आपण पहिली इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि पार्ट 2 मध्ये जे काही स्पेशल डॉक्युमेंट्स असतील ओन्ली रिक्वायर फॉर रिझर्व्ह कॅन्डिडेट्स. जे काही कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी कोणकोणते इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहेत, स्पेशल डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी सांगणार आहे. तर आपण पहिलं बघूया पार्ट 1 मध्ये जे काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील, या विद्यार्थ्यांना सेम डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, त्याचं तुम्हाला आता मी सांगत आहे. खालती आपण जर बघितलं, जे काही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, ओपन, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, एस-सी-एस-टी, डी-टी-व्ही-जे, एन-टी आणि ई-डब्ल्यू-एस कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ओके. जर आता आपण बघितलं, कॉमन डॉक्युमेंट्स एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयरसाठी जे लागणारे आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपण यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट जो काही डॉक्युमेंट आहे, सी अलॉटमेंट लेटर. हे कधी लागतं? ज्यावेळी तुमचे कॅप राउंड चालू होतात. कॅप राउंड चालू झाल्याच्या नंतर मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. कॉलेज अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला अशा पद्धतीनं अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं असतं. हे एल-एल-बी 3 इयरसाठी पण सेम आहे, एल-एल-बी 5 इयरसाठी पण सेम आहे. हे कधी आहे? तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर. नेक्स्ट जो डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तो जो डॉक्युमेंट आहे ऑनलाईन सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळी तुम्ही कॅप सी-ई-टीचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता, एक्झामिनेशनच्या अगोदर जो तुम्ही फॉर्म भरलेला होता, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑनलाईन सी-ई-टी ॲप्लिकेशन फॉर्म
तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे तुमचा, तो जो डॉक्युमेंट आहे सी स्कोर कार्ड. जो की आता तुमचा रिलीज झालेला आहे एल-एल-बी 3 इयर्सचा, एल-एल-बी 5 इयर्सचा ऑलरेडी रिलीज झालेला आहे. तो तुम्हाला स्कोर कार्ड हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतरला जो डॉक्युमेंट जर आपण बघितलं, जो 4थ डॉक्युमेंट आहे, तो आहे 10th मार्कशीट. हे सेम डॉक्युमेंट तुम्हाला सांगत आहे एल-एल-बी 3 आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी. एल-एल-बी 5 इयर्ससाठी, 3 इयर्ससाठी सेम आहे 10th मार्कशीट. त्यानंतर नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला 12th मार्कशीट. 12th मार्कशीट नंतर जर आपण बघितलं, तर जे काही एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट आहेत, या विद्यार्थ्यांना 12th मार्कशीट तुमची आता जर आली नसेल, तर तुम्ही अपिअरिंग म्हणून टाकू शकता, जेव्हा तुम्ही तुमचे फॉर्म चालू होतील तेव्हा. पण जेव्हा रिझल्ट लागेल, तेव्हा तुम्हाला 12thचं जे काही सर्टिफिकेट्स आहेत, ते कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. ओके. हे झालं एल-एल-बी 5 इयर्सचं आणि एल-एल-बी 3 इयर्सला पण सेमच 12th मार्कशीट, 10th मार्कशीट लागणारच आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे, ग्रॅज्युएशन मार्कशीट. जे स्टुडंट एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट आहेत, त्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनचं मार्कशीट लागणार आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा मार्कशीट एल-एल-बी 3 इयरच्या स्टुडंटला लागणार आहे. ओके. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे तुमचा, जो तुम्हाला लागणार आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, की सर बर्थ सर्टिफिकेट आहे का? माझ्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. सो यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण मी प्रिफर करेन तुम्हाला, जर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, तर ते तुम्ही नक्की प्रोव्हाईड करा आणि आता जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही ॲप्लाय करू शकता ई-सेवा केंद्रामधून डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी. ओके. नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट. ज्या कास्टमध्ये जे काही स्टुडंट असतील, ते जे स्टुडंट असतील ते इन्कम सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करू शकतात. 1 वर्षासाठी पण तुमचं इन्कम सर्टिफिकेट निघतं आणि 3 वर्षाचं पण इन्कम सर्टिफिकेट निघतं. त्या इन्कम सर्टिफिकेटमध्ये तुमच्या 31st मार्च 2026 हे तुमचं व्हॅलिडिटी त्यामध्ये असली पाहिजे इन्कम सर्टिफिकेटचं. हा एक डॉक्युमेंट आहे. त्यानंतर जो नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. पुढे मी तुम्हाला लिहिलेलं आहे स्टेट ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रश्न येत होतं, की सर जे काही सेंटरचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट चालू शकतं का? तर डेफिनेटली नो, नाही चालू शकत. स्टेटचंच तुम्हाला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे लागणार आहे. नंतरला जो नेक्स्ट जो डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, ते आहे पी-डब्ल्यू-डी मेडिकल सर्टिफिकेट. जे विद्यार्थी पी-डब्ल्यू-डीमध्ये असेल, फिजिकल हँडिकॅप्ड असतील, त्यांच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट इट इज व्हेरी इम्पोर्टंट. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि कॅप राउंड. तुम्ही जेव्हा ॲप्लाय करणार, रजिस्ट्रेशन करणार, तेव्हा सुद्धा तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे. नेक्स्ट जो तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेट. हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट असतील, त्यानंतर सेमिस्टर वाईज तुमचा असेल किंवा इयरली पॅटर्न असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे लागणार आहे. आणि जे विद्यार्थी 12th मध्ये आहेत, ओके, 10th आणि 12th जर तुमचं महाराष्ट्र बोर्डमधून झालं असेल, तर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये पर्सेंटेज तुम्हाला दिसलेल्या असतातच. जर तुमचे पर्सेंटेज असतील, तर तुम्हाला 10वी आणि 12वी साठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायची गरज नाही. एल-एल-बी 5 इयर्ससाठी. ओके. आणि जर सी बोर्ड असेल तुमचा, आय-सी-एस-सी बोर्ड असेल, तर तुम्हाला ग्रेडिंग सिस्टममध्ये तुम्हाला मार्क्स दिलेले असतात. सो त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट मग एल-एल-बी 5 इयर्ससाठी इम्पोर्टंट आहे. एल-एल-बी 3 इयर्ससाठी इम्पोर्टंट आहेतच. पण एल-एल-बी 5 इयर्ससाठी जे विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र बोर्ड सोडलं, बाकी बोर्ड्सना सी बोर्ड असतं, आय-सी-एस-सी असतं, त्यांच्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट इम्पोर्टंट आहे. नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट लागणार आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता. ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे काय? ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे आता समजा तुम्ही मुंबईच्या कॉलेजेसमध्ये आहात आणि समजा कोणत्याही एका कॉलेजमधून मुंबईच्या, त्या मुंबईच्याच कॉलेजेसमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत आहात, तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट असते. ते पण तुमचं ॲडमिशन झाल्याच्या नंतर कॉलेज तुम्हाला एक फॉर्म देते. फॉर्मवरती तुम्हाला फिलअप करून तुम्ही ज्या कॉलेजला असणार आहात पहिलं, त्या कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करून ते ट्रान्सफर सर्टिफिकेट फिलअप करून तुम्हाला आणायचं असतं. हे झालं ट्रान्सफर सर्टिफिकेटचं.
विदिन मुंबई युनिव्हर्सिटी असू शकते. विदिन पुणे युनिव्हर्सिटीचं जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल आणि तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असाल, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जर तुमचं प्रिव्हियस कॉलेज असेल, त्यामधून तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट हे आणावं लागतं. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये आहे, की मायग्रेशन सर्टिफिकेट. यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे अदर युनिव्हर्सिटी. म्हणजेच काय? पुणे युनिव्हर्सिटीचा जो काही स्टुडंट असेल, तो जर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत असेल कॉलेजेसमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये समजा ॲडमिशन घेत असेल, तर त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट ही रिक्वायरमेंट आहे. त्याची प्रोसेस कशा पद्धतीने असते, त्याची तुम्हाला इथे मी स्टेप ॲक्शन दिलेल्या आहे. सो या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. हे झालं मायग्रेशन सर्टिफिकेटचं. नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट असणार आहे, तो आहे डिफेन्स सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांचे पालक जे काही डिफेन्समध्ये असतील, ओके. सो त्यांच्या जे काही सर्टिफिकेट असेल, तर डिफेन्स सर्टिफिकेट जर तुम्ही अटॅच केली, तुम्हाला जे काही कॉलेजेसमध्ये लेस कट ऑफ हा तुमचा लागत असतो. जे विद्यार्थी डिफेन्सचे असतील, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडं, तर नक्की तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे गॅप सर्टिफिकेट. हे गॅप सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे, तो तुम्हाला मी Telegram चॅनलला पाठवून देईन. त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही एका ॲडव्होकेटकडून गॅप सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता. त्यांना फक्त बोलायचं की मला गॅप सर्टिफिकेट बनवायचं आहे एल-एल-बीचे ॲडमिशनसाठी. आणि हे गॅप सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. ओके. नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड. ओके. सो आधार कार्ड हा तुमच्याकडे असेल, तर नक्की हा तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता. आता आपण बघूया, की आपण जे आता बघितले कॉमन डॉक्युमेंट ते सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लागणारच आहे. तर जे स्पेशल डॉक्युमेंट्स आहेत, जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याचं आपण आता इन्फॉर्मेशन घेऊया. त्यामध्ये जर आपण बघितलं मग ओ-बी-सी कॅटेगरीचे स्टुडंट असतील, एस-सी, एस-टीचे असतील, व्ही-जे-एन-टीचे असतील, एस-सी-बी-सीचे असतील, ह्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. यामध्ये जर बघितलं आपण पहिला जो डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, हे तर तुम्हाला लागणारच आहे. कोणतेही कॅटेगरीचा स्टुडंट असेल, त्याला कास्ट सर्टिफिकेट हे लागणारच आहे. नेक्स्ट जो डॉक्युमेंट असणार आहे तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. सो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांना जे काही कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत, त्यांना हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इम्पोर्टंट आहे. त्यानंतर समजा याला व्हॅलिडिटीला जर तुम्ही अप्लाय केला असेल, रिसिप्ट इथे चालून जाईल. काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्याकडे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन जेव्हा कॅप राउंड 2 पर्यंत तुम्हाला त्याचा टाईम दिलेला असतो, ओरिजिनल सबमिशन करण्याचा. ठीक आहे. सो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिसिप्ट असेल, तुम्ही अपलोड करू शकता ॲट द टाईम ऑफ कॅप रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होईल तेव्हा. नेक्स्ट जो तुमचा डॉक्युमेंट लागणार आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे इम्पोर्टंट डॉक्युमेंट आहेत आणि हे डॉक्युमेंट्स कुणाला नाही लागणार, तर नॉट रिक्वायर्ड फॉर एस-सी आणि एस-टी. एस-सी आणि एस-टी जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार नाही. त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे 2च डॉक्युमेंट लागतील. बाकीचे कॅटेगरीच्या स्टुडंटना एस-सी आणि एस-टी सोडून सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे एस-सी आणि एस-टी विद्यार्थ्यांना सोडलं तर सर्व विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट आहे. नंतरला जो डॉक्युमेंट्स असणार आहे तुमचा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ऑलरेडी आणि एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. ओके. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी स्टेटचं तुम्हाला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील, तर चांगल्या पद्धतीने तुमचे ॲडमिशन स्मूथपणे होऊन जातील. तर या पद्धतीचे डॉक्युमेंटमध्ये एक पण डॉक्युमेंट नसेल, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. सो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. याची परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघा आणि याच पद्धतीने डॉक्युमेंटची लिस्ट बनवा. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर डॉक्युमेंटची लिस्ट बनवण्यासाठी एक व्हिडिओ क्रिएट करा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे, डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि पुढे पण तुमच्या विद्यार्थ्यांना या तुमच्या फ्रेंड्सना हा पुढे व्हिडिओ शेअर करा. थँक यू सो मच.